नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजचा भाग हा अतिशय स्पेशल असेल, कारण आजच्या भागामध्ये नवीन प्रश्न आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. हे प्रश्न परीक्षेसाठी गरजेचे असतात आणि त्यासाठी तुम्ही बारकाईने बघत जा, त्याचा ॲनालिसिस ऐकत जा. कॉन्सेप्ट क्लिअर करणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, म्हणून तुम्हाला थोडी नॉर्मल एक्स्ट्रा मी इन्फॉर्मेशन आवर्जून देत असतो, जे आपल्याला परीक्षेच्या रिलेटेड आणि विशेषतः या प्रश्नाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असते. ओके, आता हे सगळं तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. आतापर्यंत जेवढे लेक्चर घेतलेले आहेत तेवढे. ओके, आजचं जे काय लेक्चर आहे, या लेक्चर मधला पहिला प्रश्न काय म्हणतोय ते आपण व्यवस्थितरित्या जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि कमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. मी मध्ये सांगेल तेव्हा. ठीक आहे, चला लक्ष द्या मित्रांनो. इथे काय म्हटलंय की इंटरनॅशनल डे अगेन्स्ट न्यूक्लिअर टेस्ट म्हटलंय. आणि आता हा जो डे आहे किंवा हा जो दिवस आहे, हा न्यूक्लिअर टेस्टच्या संदर्भातला दिवस आहे. आता काय आहे न्यूक्लिअर टेस्ट म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे. मग आता दॅट इज कॉन्सेप्ट न्यूक्लिअर टेस्ट, ज्याला आपण अणुबॉम्बची चाचणी म्हणतो. आणि ही जी अणुबॉम्बची चाचणी असते मित्रांनो, ही मानवी हितासाठी खूप घातक ठरते. आणि मग मानवाचं हितच त्यामध्ये नसेल तर मग तशा चाचण्या का करायच्या, त्या चाचण्या केल्या नाहीत पाहिजे. म्हणून हा दिवस इथे सांगतो की या चाचण्या किती घातक आहेत. 29 ऑगस्ट हा दिवस आहे. आणि आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न पाहूयात. बघा, 2025 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ईशान्य भारतात कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते गुवाहाटी या ठिकाणी. कुठे आहे मित्रांनो? गुवाहाटी या ठिकाणी. ओके, लक्षात राहू द्या. त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात. पण तत्पूर्वी मला एक कमेंट करून सांगा की गुवाहाटी हे जे शहर आहे, हे शहर भारतात कोणत्या राज्यामधलं शहर आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा. आपण पुढे जाऊयात. 2025 मध्ये कोणत्या राज्याने 18 वर्षावरील म्हणायला येते, हे महत्वाचं आहे. 18 वर्षावरील विद्यार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड काढणे अनिवार्य आहे. कसं आहे ते? अनिवार्य, कंपल्सरी आहे. मग ही जी सूचना आहे, ही सूचना कोणत्या राज्याने दिलेली ते तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्ही म्हणाल यामध्ये नवीन काय? आधार कार्ड हे प्रत्येकाचं असतं, परंतु काही काही कॅन्डिडेट असे पण असतात मित्रांनो ज्यांचं आधार कार्ड नाहीये. आणि मग काय करायचं? मग तुम्हाला आधार कार्ड काढणं खूप गरजेचं आहे, कंपल्सरी. हे आसाम सरकारने आसामी लोकांसाठी म्हटलंय, हे लक्षात राहू द्या. आसामच्या नागरिकांसाठी म्हटलंय. आणि बघा, IMD, ज्याला तुम्ही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट असं म्हटलं जात आहे. आणि या इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत एक स्मार्ट सिटी इंडेक्स पब्लिश करण्यात आलाय, पारित करण्यात आलाय 2025 ला. आणि सर्वाधिक स्मार्ट सिटी म्हणून कोणत्या शहराचा किंवा सिटीचा क्रमांक 1 नंबर आहे ते तुम्हाला सांगायचंय. तर इथे जे या इंडेक्स मध्ये, स्मार्ट सिटी इंडेक्स मध्ये पहिल्या नंबरवरती जे शहर आहे, त्या शहराला तुम्ही ज्युरिच असं म्हणणार आहात. 1 नंबरला ते शहर आहे मित्रांनो, ज्युरिच. आणि 2 नंबरला आहे ओस्लो. आणि 3 नंबरला आहे जिनिवा. आणि दुबई हे जे आहे हे 4 नंबरला आहे. आणि जिनिवा हे कुणाचं मुख्यालय आहे, कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं, ते पण मला कमेंट करून सांगा. आपलं उत्तर हे असणार आहे. आपण थोडस पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, नारी 2025 हा जो अहवाल आहे, हा अहवाल महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते घोषित करण्यात आलं होतं या अहवालामध्ये. तर मला तुम्ही सांगा कोणतं शहर हे महिलांसाठी सुरक्षित आहे? कोहिमा आहे. कोणतं आहे? कोहिमा. लक्षात राहू द्या. आणि कोहिमा कोणत्या राज्यात आहे हे जरा कमेंट करून मला लवकर सांगा. ठीक आहे. आणि असा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट कुणी पब्लिश केला? तर राष्ट्रीय महिला आयोगाने पब्लिश केला. मग लगेच आपला प्रश्न बनला पाहिजे की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष, सध्याचे पहिले कोण होते ते सगळं कमेंट करून सांगा. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा की कॉलेज विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बस सेवा सुरू करण्यात आलेली, ती कोणत्या सरकारने सुरू केली ते तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर बस सेवा तर असतेच ना, परंतु मित्रांनो ही एक स्पेशल कॉलेजसाठी बस आहे. आपल्याकडे जनरली भारतामध्ये काय होतं की शाळेसाठी बस मोठ्या प्रमाणावरती असतात, पण कॉलेजसाठी बस नसतात. कारण हे विद्यार्थी
कसे असतात, मॅच्युअर असतात, मॅच्युरिटी अधिक असते आणि म्हणून ते त्यांचा जो काय प्रवास आहे ते चांगल्या पद्धतीने करतील. पण शाळेतले नसतात म्हणून तिथे बसची सेवा असते. परंतु इथे काय करण्यात आलंय की विद्यार्थ्यांचा जो काय वेळ वाचावा, त्यांना त्रास होऊ नये प्रवासाचा, म्हणून दिल्ली सरकारने काय केलंय तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट स्पेशल बस सेवा सुरू केलेली. आता त्यानंतरचा प्रश्न बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घेऊ की 2025 मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही जी आहे, आय कॅन से इन शॉर्ट फॉर्म SCO समिट. आता समिट म्हणजे काय माहितीये का मित्रांनो, समिट म्हणजे ज्याला परिषद म्हणायचंय. मग ही जी आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे, ज्याला सार्क नाही सॉरी SCO जी संस्था आहे, ही SCO संस्था च जे काय वार्षिक परिषदेचं जे काय ठिकाण आहे किंवा आयोजित करण्याचं जे काय ठिकाण आहे ते कोणतं आहे, तर ते तयांजिंग आहे. बघा लक्षात राहू द्या, तयांजिंग. आणि तयांजिंग कुठे रे बाबा, हे तर तयांजिंग हे चीनला आहे. कुठे आहे हे, चीनला आहे. हे पण थोडस लक्षात राहू द्या. आणि ही संस्था कधी स्थापन करण्यात आली, ही 2001 ला स्थापन करण्यात आली होती. या संस्थेमध्ये सध्या मेंबर किती आहेत ते मला कमेंट करून सांगा बरं तुम्ही, मेंबर किती आहेत तर. ओके, नंतरचा प्रश्न आपण बघूयात. बघा की भारत भूटान 2025 मध्ये, पण तत्पूर्वी मित्रांनो इथे एक सांगायचं आहे की यामध्ये काय झालं माहितीये का, की भारताचे जे काही पंतप्रधान आहेत ते या समिटला गेले होते. नरेंद्र मोदी स्वतः गेले होते. आणि रशियाकडून कोण आलं होतं, तर रशियाकडून पुतीन, ओके, आणि चायनाचे जे शी जिनपिंग आहेत ते इथे हजर होते. आणि या तिघांनी एकत्र येऊन एक चर्चा केली, आणि जी चर्चा होती एक्सपान्शन ऑफ SCO, ज्याला आपण काय म्हणूया तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जी काय आहे या संस्थेचा विस्तार कसा करता येईल, या विस्ताराच्या संदर्भातला हा महत्वाचा मुद्दा होता चर्चेचा. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, इथे काय म्हटलंय, भारत भूटान मध्ये 2025 मध्ये स्वाक्षरी झालेले नवीन MOU, ज्याला मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग असं म्हटलं जातं, हा एक करार असतो मित्रांनो. काय असतो हा करार, आणि हा जो करार आहे हा करार कोणत्या दोन देशांमध्ये झालाय हे एकदा मला सांगा. तर हा करार झालाय भारत आणि भूटान या दोन देशांमध्ये झालाय. असा पण प्रश्न डेफिनेटली विचारला जाईल. हा करार कशाच्या संदर्भात आहे विशेष, तर शेती आणि संबंध क्षेत्र किंवा इतर क्षेत्र म्हणा तुम्ही असं. ओके, चला पुढचा एक शेवटचा प्रश्न. ऑगस्ट 2025 मध्ये भारताने कॅनडामध्ये कसे नवे हाय कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे, तर ते दिनेश के पटनाईक यांची नियुक्ती केलेली आहे. या नियुक्त्या तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात. या नियुक्त्या कधी केल्या किंवा कोणत्या पदावर केल्या, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. परीक्षेच्या दृष्टीने हे सगळं चांगलं करा. काय अडचण आली तर निश्चितच आम्हाला संपर्क साधा, आणि स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा. धन्यवाद.